नमस्कार, मी जयश्री. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाफेवरच्या शाबूच्या पापड्या कशा बनवायच्या. तर चला पाहूया मग कशा बनवल्या ते आपण शाबूच्या पापड्या, त्याचा संपूर्ण व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला वाफेवरच्या साबुदाणा पापड्या कशा बनवायच्या ते दाखवत आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता तो साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया आपण. याच्यामधील सर्व पाण्यात आपण काढून घेऊया. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यातलं सर्व पाणी काढलेलं आहे. आता आपण साबुदाणा बुडेल इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं आणि रात्रभर झाकण ठेवून या साबुदाणा आता आपण भिजत ठेवूया. तर हा साबुदाणा मी आता रात्रभर भिजत ठेवला होता आणि पहा किती छान भिजलेला आहे. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हा साबुदाणा काढून घेते. म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित मीठ लावता येईल. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला. मीठ थोडं जास्तीच घालायचं, कारण उन्हामध्ये ना आपण वाळत ठेवतो या पापड्या, त्याच्यामुळे उन्हाने थोडंसं मीठ हे उडून जातं. मग तळल्यानंतर आपल्याला त्याची चव अशी खारट लागत नाही, म्हणून थोडंसं मीठ याच्यामध्ये जास्त वापरायचं. सर्व मीठ असं हाताने मिक्स करून घ्या, म्हणजे सर्व साबुदाणा आहे तो त्याला मीठ हे व्यवस्थित लागलं जाईल. थोडासा साबुदाणा मी या बाउलमध्ये काढून घेते. 2 कलरच्या आपण साबुदाणा पापड्या कशा बनवायच्या मी दाखवत आहे. तुम्ही अजून वेगवेगळे कलरसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. हा याच्यामध्ये मी ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे. तुमच्याकडं लाल असेल, हिरवा असेल, कोणताही कलर असेल, तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या जर साबुदाणा पापड्या बनवायच्या असतील तर तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या बनवू शकता. मी फक्त ऑरेंज कलर आणि व्हाईट कलरच्याच पापड्या बनवत आहे. इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. मी तुम्हाला साबुदाणा पापड्या इडली पात्रामध्ये कशा बनवायचे ते दाखवते. एका वेळी भरपूर आपले वाफेवरचे साबुदाणा पापड इडली पात्रामध्ये होतात. आता इकडे मी इडली प्लेट्स घेतलेल्या आहेत, त्याला आपण तेल लावूया. तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि सुरुवातीलाच तेल लावायचं. सारखं सारखं तेल लावायचं नाही, कारण आपल्या पापड्यांना सुकल्यानंतर एक तेलकट असा वेगळा असा वास येतो. पण जेव्हा आपण सुरुवातीला पापड्या बनवतो तेव्हाच लावायचं. नंतरच्या वेळी आपण पाणी लावून हे पापड बनवून घ्यायचे. असं आता मी तिन्ही प्लेट्सना तेल लावून घेते. इथे सर्व प्लेट्सना तेल लावून झालेलं आहे. तिकडे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपण आता साबुदाणा प्लेट्समध्ये घालूया. साबुदाणा आपण असं प्लेट्समध्ये घालू. साबुदाणा हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं हाताला आपल्या पाणी लावायचं. ह्याच्यामध्येच तुम्ही हे जो कलरचा साबुदाणा आहे तो मध्ये असा घालायचा, म्हणजे साबुदाणा हे पापडीनं आपली सुकल्यानंतर किंवा आपण तळल्यानंतर छान असा कलर दिसतो. छोटे छोटे झाकण असतात आपल्या डब्यांचे किंवा बरण्यांचे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असे साबुदाणे वाफेवरचे हे बनवू शकता. तर एका प्लेट्समध्ये असं माझे आता साबुदाणे ठेवून झालेले आहेत. आता दुसऱ्या प्लेट्समध्ये मी ठेवते. आता पाणी आपलं गरम झालेलं आहे. आपण आता या सर्व प्लेट्स ठेवूया. बारीक गॅसवरतीच आपण जसं इडली करून घेतो त्याच पद्धतीने हे आपले साबुदाणा पापड्या आपण या शिजवून घ्यायच्या आहेत वाफेवरती. 10 ते 15 मिनटं लागतील आपल्या ह्या साबुदाणा पापड्या तयार व्हायला. याच्यावरती आपण झाकण ठेवूया.
तर पाहूया आपण आता 15 मिनटं झालेले आहेत. आपल्या पापड्या ह्या तयार झाल्यात का? हे पहा, कलर चेंज झालेला आहे, म्हणजे आपली साबुदाणे पापडी ही आता वाफेवरती छान शिजलेले आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आपल्या ह्या पापड्या आपण काढून घेऊया प्लेट्समधून. आता पापड्या थंड झालेल्या आहेत, आपण आता काढून घेऊया. तर असं सुरुवातीला आधी सुरीने साईडचं असं काढून घ्यायचं, म्हणजे कशी पापडी ही आपली व्यवस्थित निघली जाते. हे पहा किती छान निघले बघा. आता सर्व या पापड्या मी एका ताटामध्ये काढून घेते. एक प्रकार तुम्हाला मी साबुदाणा पापड्या वाफेवरच्या इडली पात्रामध्ये कशा बनवायच्या ते दाखवत आहे, आणि दुसरी जी आहे ते कढईमध्ये आपण बनवूया. तर त्यासाठी आपण आता कढईमध्ये हे पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये ही गोल रिंग घालायची. रिंग नसेल तर तुम्ही स्टँड असतं आपलं ते सुद्धा ठेवू शकता. अशा प्रकारचं हे सुद्धा ठेवू शकता. तर मी इथे रिंग ठेवलेले आहे. आता आपण हे कढई गॅसवरती ठेवूया. इथे मी ही मोदक पात्राची चाळण घेतलेली आहे, त्यालाही आपण तेल लावून घेऊया. लावल्यानंतर याच्यामध्ये आपण या काचेच्या बांगड्या ठेवूया, म्हणजे कसं आपल्या साबुदाणा पापड्यांना व्यवस्थित आकार मिळाला जातो. तर एक तुम्हाला मी इडली पात्रामध्ये करून दाखवले, आणि दुसरं तुम्हाला मी दाखवत आहे हे बांगडीचा वापर करून कशा तयार करायच्या साबुदाणा वाफेवरच्या पापड. प्रत्येक वेळी आपल्याकडे असे झाकण वगैरे असतातच असं नाही, मग प्रत्येक डब्यांचे किंवा भरण्यांचे काढून घेण्यापेक्षा आपल्याकडे बांगडी ही असतेच. त्याच्यामुळे बांगडीचा वापर करून सुद्धा तुम्ही हे साबुदाणा पापड बनवू शकता. हे सर्व साबुदाणा असं घातल्यानंतर अलगद अशी ही बांगडी उचलून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे आता बांगड्या उचलून घेतलेल्या आहेत, आणि हे झाकण आहे ते झाकणामध्ये मी तसंच ठेवलेलं आहे. फक्त मी दाखवण्यासाठी हे तुम्हाला एक झाकणचा वापर करून दाखवलेला आहे. आपण आता कढईतलं पाणी गरम झालेलं आहे, त्यावरती आपण आता ही चाळणी ठेवूया. ह्या सुद्धा पापड्या आपल्या शिजायला 10 ते 15 मिनटं लागतील. त्यावरती आपण झाकण ठेवूया, आणि बारीक गॅसवरती आपण हे आपल्या साबुदाणा पापड शिजवून घेऊया. बघूया आपण 10-15 मिनटं झालेले आहेत. हे पहा, हे आपण आपल्या साबुदाणा पापड्या आता शिजलेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर काढून घेऊया. आता इडली पात्रामधील सर्व पापड्या ह्या मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. तशाच आपण ह्या मोदक पात्रामधल्या सुद्धा पापड्या आता काढून घेऊया. ह्या सुद्धा अगदी व्यवस्थित अलगद निघतात. हे पहा, आणि आपण या सर्व काढून झाल्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. आणि ही जी आहे ही प्लेट्समधली सुद्धा बघा, म्हणजे झाकणमधली अगदी पटकन निघाली. हे पहा, आता सर्व पापड्या इथे काढून झालेल्या आहेत. हे पहा, आता आपण या पापड्या वाळत घालूया. सर्व पापड्या आता काढून झालेल्या आहेत, आणि उन्हामध्ये आपण आता ह्या 2 दिवस वाळवून घ्यायच्या. हे पहा, खाली मी बेडशीट टाकलेलं आहे, त्यावरती मी एक प्लास्टिकचा कागद घातलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं, आणि अशा आपल्या ह्या पापड्या वाळवून घ्यायच्या. तर इकडे 2 दिवस हे वाफेवरचे शाबूच्या पापड्या ह्या वाळवून घेतलेल्या आहेत. आणि पहा, कलरच्या रंगीबेरंगी व्हाईट आणि ऑरेंज अशा कलरच्या किती छान दिसत आहेत. तर आपण आता ह्या तळून घेऊया तिप्पट फुलणारे वाफेवरच्या शाबूच्या पापड्या. तर गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडं आपलं गरम होऊ दे. तर आपलं आता तेल गरम झालंय, आपण आता आपली पापडी तळून घेऊया. आपली पापडी आता किती फुललेली आहे ही.
पहा, तिप्पट आपली ही पापडी ही तेलामध्ये फुललेली आहे. उन्हामध्ये फक्त व्यवस्थित ही पापडी वाळवून घ्यायची. पहा, झाली आहे ना की व्यवस्थित आपली पापडी, म्हणजे छान वाळलेली पण आहे, म्हणून ही अशी छान फुललेली आहे. वाळली नसली तर आपली पापडी ही फुलत नाही. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता आपली ही पापडी 3 पट व्यवस्थित ही फुललेली आहे. हे पहा, किती छान दिसत आहे. कलर वगैरे घातलेले आहे आणि पांढरी शुभ्र झालेले आहे पहा. तर तयार इथे शाबूच्या वाफेवरच्या पापड्या कुरकुरीत. हे पहा, ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.